नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 15 ऑगस्ट स्पेशल खास मिठाई बनवणार आहोत। 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण असून पूर्ण भारत देशात साजरा केला जातो। त्यानिमित्त आपण काही ना काही घरी स्वीट बनवत असतो। त्याच निमित्त ही मी खास मिठाई बनवली आहे। अगदी घरच्या साहित्यात ही मिठाई बनवून तयार होते, झटपट ही मिठाई बनवून तयार होते। तर तुम्ही ही रेसिपी या 15 ऑगस्टला नक्की करून बघा। आता परफेक्ट 3 लेयरमध्ये ही मिठाई कशी बनवायची तेही या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे। तसेच अगदी परफेक्ट माव्यासारखी ही मिठाई बनवून तयार होते। खायलाही अगदी परफेक्ट माव्यासारखी लागते। माव्यासारखी मिठाई बनण्यासाठी इथं मी काही एक स्पेशल इन्ग्रेडियंट्स ॲड केलेला आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मिठाई बनवण्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये इथं मी अर्धा कप तूप घातलेलं आहे। हे तूप मी घरगुती घेतलेलं आहे। तुम्ही जे तूप वापरत असाल ते तूप तुम्ही घेऊ शकता। इथं मी 1.5 कप मैद्यासाठी अर्धा कप तूप घेतलेलं आहे। 1.5 कप मैद्यासाठी अर्धा कप तूप हे परफेक्ट प्रमाण आहे। जर तुम्हाला अजून तूप घालायचं असेल तर तुम्ही अजून 2 ते 3 चमचे तूप घालू शकता। आता हे तूप वितळलं की आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे। तूप छान वितळलेलं आहे। आता इथं मी 1.5 कप मैदा घातलेला आहे। आता हा मैदा या तुपामध्ये छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला ही पूर्ण मिठाई ही कमी गॅसवरच बनवायची आहे, पण इथं सुरुवातीला आपण थोडासा मीडियम गॅस ठेवू शकतो। तुम्ही बघू शकता मैदा हा या तुपामध्ये मिक्स झालेला आहे। आता याच पद्धतीने आपल्याला इथं पूर्णपणे तूप सुटेपर्यंत हे मिश्रण पूर्ण असं पातळ होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला छान असं कमी गॅसवरती परतत राहायचं आहे। एक 15 ते 20 मिनिटांमध्ये हे आपलं मिश्रण परफेक्ट परतलं जातं। तोपर्यंत आपल्याला हे कमी गॅसवरती सतत हे मिश्रण या पद्धतीने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। आता जरी मिश्रण तुम्हाला कोरडं वाटलं तरी जसं जसं परतेल तसं तसं हे मिश्रण अगदी पातळसर बनत जातं। तुम्ही बघू शकता मगापेक्षा हे मिश्रण जरासा पातळ झालेलं आहे। याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रण असं कमी गॅसवरती परतत राहायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटं झालेले आहे। तुम्ही बघू शकता मिश्रणाचा थोडासा कलर चेंज झालेला आहे। आपल्याला हे 3 लेयरमध्ये बनवायचे आहे। आपल्याला याचा जास्त कलर चेंज करायचा नाही, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण परतताना गॅस हा कमीच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता तूप रिलीज व्हायला लागलेलं आहे, तूप सुटायला लागलेलं आहे। आता हे मिश्रण आपण 1 ते 2 मिनिटं असं परतून घेणार आहोत। पूर्णपणे हे तूप सुटलेलं आहे आणि आपले हे मिश्रण पातळ झालेलं आहे। मिश्रण हे पूर्णपणे परफेक्ट परतलं की नाही ते चेक करण्यासाठी इथं तुम्ही थोडंसं पाणी शिंपडून मिश्रण बघू शकता। असं झणझण आवाज येईल म्हणजे आपलं हे मिश्रण परफेक्ट परतून तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण साईडला ठेवू। आता आपण चाचणी बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे। कढई थोडी गरम झाली, त्यामध्ये इथं मी 1 कप साखर घातलेली आहे। 1.5 कप मैद्यासाठी 1 कप साखर हे परफेक्ट प्रमाण आहे। तुम्हाला जर अजून जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। 1 कप साखरसाठी इथं मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आता ही साखर आपल्याला पूर्णपणे पाण्यात विरघळून घ्यायची आहे। इथं साखर पूर्णपणे पाण्यात विरघळलेली आहे आणि इथं मी 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे। तुम्ही इथं कोणताही फ्लेवरचा एसेन्स घालू शकता किंवा विलायची पावडर टाकू शकता। चाचणी छान उकळलेली आहे। आता ही चाचणी आपल्याला कमी गॅसवरती 1-2 मिनिटं अशी उकळून घ्यायची आहे। चाचणीची आपल्याला एक तार बनवायची नाही। तुम्ही बघू शकता तार बनायला जाते आणि लगेच तुटते। या पद्धतीची आपल्याला ही चाचणी बनवून घ्यायची आहे। इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि ही चाचणी साईडला ठेवलेली आहे। आता ही मगाशी साईडला ठेवलेलं मिश्रण घ्यायचं आहे। गॅस हा आपला इथे बंदच आहे। आता इथून पुढची सगळी प्रोसेस आपल्याला बंद गॅसवरच करायची आहे। तुम्ही कढई गॅसवर न ठेवता साईडला ठेवूनही तुम्ही ही प्रोसेस करू शकता। आता आपल्याला या बर्फीला माव्यासारखी टेस्ट येण्यासाठी इथं मी मिल्क पावडर मिक्स करणार आहे।
इथं मी 15 ग्रॅम मिल्क पावडर मिक्स केलेली आहे। हे मिल्क पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता ही मिल्क पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे। या पद्धतीने ही मिल्क पावडर या मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे। तुम्ही बघू शकता मिल्क पावडर मी या मिश्रणामध्ये पूर्णपणे अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला या मिश्रणामध्ये मगाशी बनवलेली चाचणी घालायची आहे। आता इथं मी पूर्ण चाचणी या मिश्रणामध्ये घातलेली आहे। चाचणी या मिश्रणामध्ये मिक्स करतानाही आपल्याला गॅस चालू करायचा नाही। पूर्ण ही चाचणी या मिश्रणामध्ये आपल्याला बंद गॅसवरच मिक्स करून घ्यायची आहे। तुम्हाला जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी जसजसं आपण ही चाचणी या मिश्रणामध्ये मिक्स करू तसतसं हे मिश्रण घट्ट होत जातं। तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला ही चाचणी या मिश्रणामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे। जसजसं आपण मिक्स करू तसतसं हे मिश्रण घट्ट होत जातं। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मिश्रण आता हे घट्ट होत जात आहे। बघू शकता हे मिश्रण बर्फी बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे। आता आपण ही बर्फी 3 रंगामध्ये बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला या मिश्रणाचे 3 भागामध्ये डिवायडेशन करायचं आहे। आता हे मी मिश्रण 3 भागामध्ये असं सेपरेट करून घेतलेलं आहे। आता एक पोर्शन घेऊन आपल्याला यामध्ये इथं मी पहिल्यांदा हिरवा कलर मिक्स केलेला आहे। हा कलर मिक्स करताना आपल्याला पहिल्यांदा पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून छान असा हिरवा कलर या मिश्रणाला लागेल। या पद्धतीने थोडासा कलर टाकून आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या मिश्रणाला अगदी परफेक्ट हिरवा कलर आलेला आहे। याच पद्धतीने आपल्याला हा ऑरेंज कलर म्हणजे केशरी कलर दुसऱ्या मिश्रणाला मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथं मी दुसरा पोर्शन घेतलेला आहे। आता या पोर्शनवरती आपण हा केशरी कलर हा मी पाण्यात मिक्स करून घेतलेला आहे आणि हा केशरी कलर टाकून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कलर घालायचा नसेल तर तुम्ही बिना कलर घालता ही बर्फी बनवू शकता। अगदी चवीला छान माव्यासारखी बनवून तयार होते आणि घरच्या साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते। बघू शकता याच पद्धतीने इथं मी केशरी कलरही मिक्स करून घेतलेला आहे। आता इथं मी टिश्यू पेपर टाकून एक केक टीन घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही ज्यामध्ये बर्फी सेट करायची आहे त्यानुसार तुम्ही कोणतं भांडं घेऊ शकता किंवा बर्फी सेट करण्याचा ट्रे घेऊ शकता। आता इथं मी बटर पेपर टाकून हिरवा लेयर पहिल्यांदा सेट करून घेतला आहे। त्यानंतर इथं मी पांढरा लेयर या पद्धतीने असा सेट करून घेतलेला आहे। इथं मी स्क्वेअर आकारामध्ये ही बर्फी सेट करून घेतलेली आहे। त्यामुळे इथं मी आधीच एक लेयर असा बेलण्याने लाटून घेतला आहे, जेणेकरून मला सोपं जाईल। तुमच्याकडे जर स्क्वेअर शेपचा ट्रे असेल तर तुमचं पटकन तुम्ही ही सेट करू शकता। तुम्हाला हे लाटून घ्यायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली यामध्ये टाकून सेट करून घेऊ शकता। या पद्धतीने इथं मी 3 लेयर सेट करून घेतलेले आहेत। आता ही बर्फी आपल्याला अर्धा तास सेट होऊन द्यायची आहे। त्याच्या आधी इथं मी यावरती पिस्ता आणि बदामचे काप याच्यावरती लावून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट यावरती डेकोरेशनसाठी लावू शकता आणि हे दाबले जावेत त्यासाठी इथे मी चमच्याच्या साहाय्याने हे प्रेस करून घेतलेले आहेत। आता आपली बर्फी सेट झालेली आहे। अर्धा तास झालेला आहे, ही बर्फी सेट झालेली आहे। आता बर्फी सेट झालेली आहे, आपण ही बर्फी कट करून घेऊ। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही बर्फी कट करून घेऊ शकता।
अर्ध्या तासात ही बर्फी सेट होते. बर्फी सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या तासात ही सहज बर्फी सेट होऊन तयार होते. तुम्ही बघू शकता अगदी सहज कट होते. आपली ही बर्फी बनवून तयार झालेली आहे. 15 ऑगस्ट स्पेशल ही बर्फी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट क्लिअर आलेले आहेत. छान असं केशरी, पांढरा, हिरवा या 3 रंगामध्ये ही बर्फी आपली बनवून तयार झालेली आहे. त्यामुळे या 15 ऑगस्टला ही बर्फी तुम्ही नक्की करून बघा. खायला ही खूप छान लागते. 15 ऑगस्ट स्पेशल ही बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहिल्यांदा माझ्या चॅनलला विजिट करत असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आणखी नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला